पटकन. त्यांच्या वतीने घ्या. इकडे बस सर. या 17 वर्ष वयोगटातील अंतिम सामना पाहण्यासाठी नावरागावच्या सरपंच कमलताई पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कमलताई कोकडे पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विद्यालयातर्फे त्यांचं हार्दिक असं स्वागत. अंतिम सामना हा लगेचच सुरू होत आहे. राहू दे. बरं सांगा. चला सर. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे व श्री मल्लिकार्जुन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नावरे या ठिकाणी स्पर्धेसाठी आजचा जो अंतिम सामना आहे यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नावरे गावच्या प्रथम नागरिक सरपंच कमलताई जयवंतराव पवार कोकडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरदराव दुर्गे सर, उपाध्यक्ष चौधरी सर, निरगुड गावचे माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे, आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय. निरगुड गावचे आदर्श सरपंच आमचे मित्र तात्यासाहेब सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. विद्यालयाचे हार्दिक स्वागत. राजेंद्र गारगोटे, आपल्याला विनंती आहे. नावरे गावच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती कमलताई जयवंतराव पवार कोकडे यांच्या उपस्थितीमध्ये हा अंतिम सामन्याचा थरार आपल्याला सगळ्यांना पाहायचा आहे. या ठिकाणी टॉस घेतला जातोय. तात्या बसा कुठची घ्या ना. बरं ठीक आहे. हा वरतीच या.
मी सरपंच कमलताई कोकडे पवार यांना विनंती करतो की आपण मंचावरती उपस्थित राहायचं. निर्विगाचे उपसरपंच तात्यासाहेब सोनवणे आपल्यालाही विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावरती यायचं. या स्पर्धेच्या निमित्ताने नागरे गावातील जे सर्व सन्माननीय नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. शिरूर उपकेसरी गोरख शेठ पवार आपण या ठिकाणी उपस्थित आहात. या ठिकाणी या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम विजेते संघांना आदरणीय सरपंच कमलताई जयवंतराव पवार कोकडे यांच्याकडनं एक सुंदर अशी ट्रॉफी सन्मान चिन्ह या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने आणि शिरूर तालुका क्रीडा संघटनेच्या वतीने आपण धन्यवाद. सतरा वर्ष वयोगट केंदूर विरुद्ध नावरे. नावरे संघाचा खेळाडू चढाई करताना टाळा टाळा फक्त टाळा वाजवा टाळा वाजवा टाळा वाजवा टाळा वाजवून आपण खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचंय. दोन्ही संघाच्या खेळाडूंना आपण प्रोत्साहन द्यायचंय. केंद्र संघाचा हुकमी हक्का मैदानाच्या आतमध्ये रेड करताना आपल्याला दिसतोय. दोन्ही संघांकडनं चांगल्या पद्धतीचं खेळाचं प्रदर्शन. बोनस पॉइंट केंदूर. नावरे संघाचा खेळाडू चढाई करताना यशस्वी चढाई म्हणावी लागेल. 2 पॉइंटची कमाई नावरे संघाने या ठिकाणी केलेली आहे. पुन्हा एकदा केंद्र संघाचा खेळाडू नावरेच्या मैदानामध्ये अतिशय सुरक्षित सामना. श्वास रोखून धरायला लावणारा हा थरार. अंतिम सामना 17 वर्ष वयोगट केंदूर विरुद्ध नावरे. या ठिकाणी विद्यालयाचे प्राचार्य भालेराव सर, केंद्र संघाचा खेळाडू चढाई करताना आपण पाहतोय. यशस्वी चढाई. बाकीचे बोलू नका. बाकीचे बोलू नका. अंतिम सामना आहे.
यशस्वी चढाई नवरेचा शाळेचा खेळाडू या ठिकाणी करताना या ठिकाणी टाइम आउट घेतलेला आहे. पंच म्हणून काम करतायत क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे सर आणि उपाध्यक्ष चौधरी सर. अतिशय रोमांचक होणारा हा सामना केंद्र संघाचा खेळाडू चढाई करताना एकच खेळाडू बोलेल. यशस्वी चढाई नावरे संघाची. अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी नावरे शाळेने केलेलं आपल्याला दिसतंय. नावरे शाळेचा खेळाडू चढाई करताना पहिल्या हाफमधील दुसरा टाइम आउट. स्कोर सांगा ना सर. काय सर स्कोर काय? नागरी संघाचे 7 गुण आणि केंद्र संघाचे 4 गुण. नागरी संघ आघाडीवरती आहे 7 गुण आणि केंद्र संघाचे 4 गुण. केंद्र शाळेचा संघ पहिल्या हाफमध्ये चांगली कामगिरी करताना नागरी शाळेचा संघ आपल्याला या ठिकाणी दिसतोय. नागरी शाळेचा खेळाडू प्रेमाई भोसले आपल्या खेळाची चुरून दाखवताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय. हे बाजूचा लाईव्ह चालू आहे तिथं. अंतिम सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण
आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. यासाठी संदीप दादा यादव, ग्रामपंचायत सदस्य नावरे आणि बापूसाहेब खळदकर यांच्या माध्यमातून लाईव्हचं प्रक्षेपण. देण्यासाठी प्रयत्न. बोनस पॉइंट नावरे. पुन्हा एकदा केंद्र शाळेचा विद्यार्थी, केंद्र शाळेचा हुकमी एक्का मैदानाच्या आतमध्ये. बोनस पॉइंट नावरे. कोड चेंज झालेला आहे. पहिला हाफ या ठिकाणी संपलेला आहे. अध्यक्ष, स्कोर काय झाला? नावरे संघाचे 14 गुण आहेत तर केंद्र संघाचे 6 गुण आहेत. नावरे संघाचे 14 गुण, केंद्र संघाचे 6 गुण आहेत. नावऱ्याचा संघ हा आघाडीवरती आहे पहिल्या हाफमध्ये. अजूनही एक हाफ बाकी आहे आणि आपल्याला सगळ्यांना पाहिजे या ठिकाणी नावऱ्याचा संघ ही आघाडी ठेवतोय का की केंद्राचा संघ पुन्हा एकदा मुसंडी मारून पॉइंट घेण्याचा प्रयत्न करतोय. दमदार खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतंय. तितकंच नावाजलेला या ठिकाणी हे जरा बाकीचे बरोबर कमी करा. नामांकित पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुर्गे सर, चौधरी सर, काळे सर. नावडे शाळेचा खेळाडू देशमुख. केंद्र शाळेचा खेळाडू आता चढाई करतोय. अतिशय सुंदर असा डिफेंड आणि या ठिकाणी केंद्र शाळेचा हुकमी एक्का आपल्याला बाद होताना पाहायला मिळते. दोन्ही संघ पहिल्या बोलाचे आहेत, दर्जेदार आहेत आणि चांगल्या खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघ या ठिकाणी आपल्याला दाखवत आहेत. या सामन्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले नावरेगावचे प्रथम नागरिक सौभाग्यवती कमलताई कोकडे या ठिकाणी सामन्याचा ते आनंद घेत आहेत.
प्रणव भोसले नवरा शाळेचा एक खेळाडू. या ठिकाणी काल दिवसभरामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष नावरेगावचे भूषण निवृत्त IAS अधिकारी किशोरराजे निंबाळकर साहेब या ठिकाणी काल उपस्थित होते. त्यांच्यासोबत काल सागरराजे निंबाळकर, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी उपसरपंच तेही उपस्थित होते. या सर्वांनी खेळाडूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत. बाहेरचे थांबा. त्या ठिकाणी पंच आहेत, निर्णय देतील, आपण ऐकून घ्यायचं आहे. केंद्र संघाने घेतलेला टाइम आउट, सेकंड हाफ मधला टाइम आउट. या ठिकाणी नावरेगावचे भूषण आदरणीय संदीपरावजी कोकरे साहेब यांच्या मातोश्री आणि नावरेगावच्या सरपंच, विद्यमान सरपंच या ठिकाणी कमलताई कोकरे या सामन्याचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. ते आवर्जून या ठिकाणी सामन्यासाठी उपस्थित आहेत आणि विजेते संघांना त्यांनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी दिलेली आहे. प्रणव पद्माकर भोसले हा विद्यार्थी या ठिकाणी रेड करताना आपल्याला दिसतोय. नावरा संघाचा खेळाडू या संपूर्ण स्पर्धेसाठी खेळाडू आणि शिक्षक यांना भोजनाची व्यवस्था पुन्हा एकदा केंद्र संघाचा हुकमी एक्का नावरे संघाच्या खेळाडूंच्या जाळ्यामध्ये अडकला. शेवटचे 4 मिनिट पंचांचा इशारा. शांतता आणि संयम हेच खेळाचं यश असतं. नावरा संघाचे 18 पॉइंट, केंद्र संघांचे 11 पॉइंट. नावरे संघाची आघाडी कायम आहे. स्पर्धेच्या काळामध्ये ज्यांनी भोजन व्यवस्था आपल्याला देऊन केलेली आहे ते दिलेली आहे. आदरणीय ग्रामपंचायत सदस्य लालासाहेब कोकरे, आर्किटेक्ट आणि अमोलजी खंडागळे प्रगतशील शेतकरी यांच्या वतीने आपल्याला ही 3 दिवस खेळाडूंसाठी आणि शिक्षकांसाठी भोजनाची व्यवस्था होती. केंद्र संघाचा दुसरा टाइम आउट दुसऱ्या हाफमध्ये. अतिशय रोमांचक असलेला हा सामना आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय.
केंद्र संघाचे 14 गुण आणि नावरा संघाचे 21 गुण. नावरा संघाची आघाडी आहे. पाहूया पुढे काय होतंय. प्रणव भोसले त्या ठिकाणी रेड करताना आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा यशस्वी रेड. प्रणव भोसले नावरा शाळेचा खेळाडू. विद्यालयाचे प्राचार्य बांडराव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. हायस्कूल आले होते सांगा त्यांना सरपंच 73 हायस्कूल आले होते 73 एका शाळेचे 3 संघ. थांबा पंच सांगतील. शेवटचा मिनिट बाकी आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. शांततेच्या वातावरणामध्ये अंतिम सामना चालू आहे आणि खूप चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी दोन्ही संघाकडनं पाहायला मिळालंय. खेळदूरचा संघ पण उत्तम आहे. खेळाडू खूप छान आहेत. दोन्ही संघ छान आहेत. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे काही क्षण बाकी आहेत सामन्याचे. अंतिम सामन्याचा थरार. सुपर रेड प्रणव भोसले नावरा शाळेचा विद्यार्थी. बाकीचं बोल नका. टाइम आउट नावरा शाळेने घेतलेला आहे. शेवटचे काही क्षण सामन्याचे. लास्ट एंट्री नाही अजून. ठीक आहे सामना चालू आहे.
ठीक आहे, चला. अधिकृत निकाल या ठिकाणी पंचांचा आल्यानंतर निर्णय घोषित केला जाईल. खेळाडूंनी या ठिकाणी थांबायचंय. सर्व खेळाडू विद्यार्थी चला. सर्व विद्यार्थ्यांनी दप्तर घेऊन या ठिकाणी यायचं. या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ होत आहे. कुणीही बाहेर जायचं नाही गेटवर, इकडे यायचं लगेच. जे विद्यार्थी एसटी वाले आहेत ते जातील फक्त. चार तरी काय नको, चार तू थांबला ना मग बस एक तरी थांबला तरी लाख थांबले आम्ही. या ठिकाणी 17 वर्ष वयोगट अंतिम सामना या ठिकाणी संपन्न झाला आणि या सामन्यामध्ये अतिशय चुरशीची लढाई आपल्याला दोन्ही संघाकडून पाहायला मिळाली. नवरसाळ्याचा संघ त्याच्यासोबत केंद्रचा संघही तितकाच तोलामोलाचा होता. चांगल्या खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघांनी केलं आणि या दोन्ही संघ हे कौतुकाला पात्र आहेत. काय साधं या ठिकाणी नावरेगावचे सरपंच कमलताई कोकडे यांनी सुद्धा या खेळाचा अनुभव घेतला आणि त्यांना सुद्धा एक क्षणाला वाटलं होतं की नवऱ्याचा संघ आहे व जिंकलाच पाहिजे आणि त्याही मला इथे सारखं म्हणत होत्या नवरा जिंकलं पाहिजे, नवरा जिंकलं पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये नवरा या ठिकाणी जिंकलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी मल्लिकार्जुन महाराजांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे. या ठिकाणी नवरे शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर सातकर